आज डॉक्टर्स डे आणि या निमित्ताने आम्ही एका अशा डॉक्टरांशी संवाद साधलेला आहे की ज्यांचे बालपण हे खूपच खडतर गेलेले होते. घरामध्ये गरिबी असल्यामुळे त्यांना मोठा संघर्ष करावा लागलेला होता. आईवडील ऊसतोड कामगार होते, परंतु पुढे पुढे ती परिस्थिती बदलली आणि वडिलांनी व्यवसाय चालू केला. यामुळे ऊसतोडणी थांबली, परंतु संघर्ष चालूच होता. म्हणून हे दिवस बदलण्यासाठी बाळांनो तुम्ही नोकरी मिळवा असे वडील त्यांना नेहमी सांगायचे. आणि म्हणूनच मग मोठ्या जिद्दीने, मेहनतीने आणि चिकाटीने त्यांनी मन लावून अभ्यास केला आणि यश मिळवले. डॉक्टर झाले, नोकरीही लागली. यामुळे घरचे दिवस बदलले, गरिबी गेली आणि चांगले दिवस आले. घरामध्ये आनंदी आनंद झाला. म्हणून अशा या यशस्वी आणि कर्तबगार, हुशार अशा व्यक्तिमत्वाचे डॉक्टर राहुल विठ्ठल मुंडे यांच्याशी आमच्या मुलाखतकार संतोष रोकडे यांनी संवाद साधलेला आहे. बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील सोनहिवरा या गावचे भूमिपुत्र असलेल्या या डॉक्टर राहुल मुंडे यांनी मार्ड संघटनेचे अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कार्य केलेलं आहे. सध्या देखील ते सचिव म्हणून कार्य करत आहेत. अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये ते सेवांतर्गत MDचे शिक्षणही घेत आहेत. म्हणून अशा या आदर्श व कर्तबगार, जिद्दी, मेहनती आणि हुशार व्यक्तिमत्वाच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी आज डॉक्टर डेच्या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर. नमस्कार, मी डॉक्टर राहुल विठ्ठल मुंडे. माझा मूळ पत्ता राहणार सोनहिवरा, तालुका परळी वैजनाथ, जिल्हा बीड असून मी सध्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंबाजोगाई येथे सेवांतर्गत MD कम्युनिटी मेडिसिन या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असून महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर्स संघटना, मध्यवर्ती मार्ड संघटना या संघटनेचा राज्य सचिव म्हणून कार्यरत असून मागील वर्षभरात स्वामी रामानंद तीर्थ येथील मार्ड संघटनेचा अध्यक्ष म्हणूनही काम केलेले आहे. डॉक्टर्स डे या निमित्ताने तुमचे मिस्टर डॉक्टर राहुलजी मुंडे यांची मुलाखत घेतली आहे, त्यांचा सन्मान केला आहे आणि आपण स्वतःही डॉक्टर आहात. तर या प्रसंगी आपल्याला काय वाटतं, नेमकं काय भावना आपल्या? सर्वप्रथम मी तुमचे आभार मानते की माझे मिस्टर डॉक्टर राहुल मुंडे यांच्या कार्याची दखल म्हणून तुम्ही त्यांची आज मुलाखत घेतली. तर मी पण एक डॉक्टर आहे, परंतु माझे मिस्टर डॉक्टर राहुल मुंडे हे डॉक्टर म्हणून एक परिपूर्ण डॉक्टर ते आहेत असं मला वाटतं. आमच्या लग्नाला 5 वर्ष झाले. त्याच्यामध्ये मी जे पाहिलं ते त्यांनी रुग्णांची एकदम मनापासून ते सेवा करतात आणि त्यांच्याकडे मेहनत करण्याची मेहनत, कष्ट वगैरे सगळ्याच गोष्टी त्यांच्यामध्ये आहेत. ते सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण आहेत असं मला वाटतं. तसं पाहिलं तर एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाला, गरिबाच्या लेकराला जर विचारलं की बाबा रे तुला भविष्याची चाहूल लागते का, तर बऱ्याच वेळा उत्तर असतं की आजच खायचे वांदे आहेत तर उद्याचं काय सांगू. परंतु काही लोक असे असतात की ज्यांना चाहूल लागते आणि मग अशी माणसं कोण असतात तर राहुल असतात. कारण भविष्य काय नेमकं हे जरी माहीत नसलं तरी या ठिकाणी जर अचूक प्रयत्न केले, चूक केली नाही की चांगलं भविष्य घडतं. आणि मग जेव्हा आपण आपल्या पायावर उभे राहतो तेव्हा हा आधार अनेकांचा असतो. ज्या आईवडिलांनी जन्म दिला त्यांचा आधार आपण होतो, आपण समाजाचा होतो आणि एकूणच आपण एक दिवस अनेकांचे लाडके होतो. परंतु त्यासाठी खूप चांगलं वागावं लागतं, चांगलं बोलावं लागतं, ज्ञान मिळवावं लागतं. कारण ज्ञान मिळालं तरच मान आहे. आज डॉक्टर्स डे या दिनाचं औचित्य साधून आपण निवड केली आहे डॉक्टर राहुल विठ्ठल मुंडे यांची. डॉक्टर साहेब, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत. अगदी आज डॉक्टर आहात, तुमच्या सौभाग्यवती डॉक्टर आहेत. अगदी
पाहिलं तर आज सगळे सुगीचे दिवस आहेत खरं तर, नाही का, म्हणजे आजचे दिन आहेत. परंतु कधी काळी खूप मोठा संघर्ष होता. आम्हाला ऐकायचं की सोनहिवरा हे जे तुमचं मूळ गाव आहे, गावाकडच्या गोष्टी, कौटुंबिक पार्श्वभूमी कसं होतं एकूण नेमकं बालपण, काय नेमक्या आठवणी आहेत सोनहिवरा या गावच्या, काय काय नेमक्या आठवणी आहेत, आम्हाला ते ऐकायचे. नमस्कार सर, माझे नाव डॉक्टर राहुल विठ्ठल मुंडे. माझे मूळ गाव राहणार सोनहिवरा, तालुका परळी वैजनाथ, जिल्हा बीड असून मी सध्या इथे सेवांतर्गत MD कम्युनिटी मेडिसिन या विषयामध्ये PG करत आहे. आमच्या निवासी डॉक्टरांच्या राज्य संघटनेचा राज्य सचिव माड या संघटनेचा असून मागील 1 वर्षाच्या कार्यकाळामध्ये SRTR मेडिकल कॉलेजचा माड संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी इथे काम केलेलं आहे. तरी माझं तसं पाहायला गेलं फॅमिली बॅकग्राऊंड बघायला गेलं तर माझे आई वडील दोन्ही अल्पभूधारक शेतकरी. कोरडवाहू मुरमाड जमीन 3-3.5 एकर होती. आई वडिलांचा मुख्य व्यवसाय ऊसतोडणी कामगार, त्यात आम्ही 3 मुलं. मग आई वडिलांचं असा प्रश्न असायचा की म्हणजे आपल्याच पोटाचं काही खरं नाही, तर ह्या 3 मुलांचं पुढं भविष्यात करायचं काय. वडील 4थी पास असल्यामुळं, परंतु व्यावहारिक ज्ञान असल्यामुळं वडिलांना हा प्रश्न कुठंतरी सतावत होता. आणि त्यांच्यामध्ये कुठंतरी म्हणजे की एक जिद्द होती की बाबा आपण जरी आपलं जीवन जरी असं असेल तरी आपल्या मुलांचं जीवन असं हे बिघडू द्यायचं नाही. त्यामुळे वडिलांनी एका बँकेमध्ये अर्ज केला 10,000च्या कर्जासाठी, किराणा दुकान टाकण्यासाठी. बँकेनं तो मंजूर केला. वडिलांनी 1997ला किराणा दुकान सुरू केली आणि त्यांचा तो ऊसतोडणीचा प्रवास संपला. आणि त्यांचा तो ऊसतोडणीचा भटकंती संपल्यामुळं आमच्या शिक्षणाची भटकंती थांबली. जर माझ्या वडिलांचं ऊसतोडणी बंद झाली नसती तर आमच्या शिक्षणाची भटकंती सुरूच राहिली असती. आणि आज इथे तर उद्या तिथे, यावर्षी या कारखाना प्रगती करायची असेल तर एखाद्या ठिकाणी आपल्याला राहावं लागतं, स्थिर व्हावंच लागतं. स्थिर व्हावं लागतं. बाबा स्थिर झाले, बाबांनी किराणा दुकान सुरू केलं, नाही का. मला राहुलचं विचारावंच वाटतं की बऱ्याच वेळा काय असतं, आपण जे बघतो ते आपल्याला व्हावं असं वाटतं. आता बाबांचं दुकान म्हणल्यानंतर तुम्हाला त्यावेळेस असं कधी वाटलं नाही का की आपण सुद्धा किराणा दुकान टाकावं किंवा हे चांगले बुवा असं? तसं वाटायचं नाही, परंतु शाळेमध्ये असताना की ज्यावेळेस समज नव्हती जास्त, की वाईट दिवस बघितलेले होते, त्यातून चांगले दिवस असल्यामुळं की उपासमारीची वेळ नव्हती, कधी उपाशी झोपायची गरज पडली नाही. वडील शिक्षणासाठी जे लागेल ते मिळायचं, घरी अन्न पाण्याची कमतरता नसायची. मग ह्याच्यातून एक असं वाटायला लागलं की आपलं सगळं भागतंय. मग ह्याच्यातून थोडासा ट्रॅक चुकत असताना, आपली तुलना इतर विद्यार्थ्यांसोबत होत असताना एक शाळेमध्ये असंच शिक्षकांकडे मी खंत बोलून दाखवली की जरी समजा मी माझं सध्या स्टेबल आहे घरचं, तरी देखील मला थोडंसं डावलल्यासारखं वाटतंय, म्हणजे माझी गुणवत्ता असू नये. त्यावेळेस त्या वंजे सर नावाच्या शिक्षकांनी सांगितलं की तुला जरी आज दिसत असलं की तुझे वडील सेटल आहेत, तुझं भागतंय, पण हे तुझा फ्युचर नाही, हे प्रेझेंट आहे. आणि ह्याच्या प्रेझेंटमधून जर बाहेर पडायचं असेल तर तुला ही मानसिकता सोडावी लागेल. आणि जिथं आहेस तिथून तुला पुढं करण्यासाठी फक्त अभ्यास करावा लागेल आणि ह्या बाहेरच्या डिस्ट्रॅक्शन पासून लांब जावं लागेल. किशोर अवस्था, जर आपण इंग्रजीमध्ये टीनेजर म्हणतो नाही का, आणि ती अवस्था वादळी अवस्था असते. त्या अवस्थेमध्ये काय काय वाटेल सांगता येत नाही. अगदी त्यावेळेला गाईडलाईन करणाऱ्याची टीचर जे असतात ना, ते चांगले भेटले तर निश्चितपणे आपण चांगलं काहीतरी परफॉर्म करू शकतो. मला थोडं शाळेच्या जर बाहेर यायचे. सोनहिवरा या गावात जे बालपण गेलं नाही का, अगदी डोंगराच्या कुशीत असलेलं गाव नाही का, अगदी मला विचारावं वाटतं की या गावात जे बालपण गेलं, तुमचे जे मित्र असतील, तुमचे तिथले खेळ असतील, एकूणच जे मनसोक्त जगणं म्हणतो, जे शहरामध्ये नाही खरं तर ते जगणं कसं होतं नाही? खूप आनंददायी होतं सर. जवळपास माझ्यासोबत जेवढे काही विद्यार्थी, जवळपास सगळ्यांचं गाव ग्रामीण भागात आणि पूर्ण डोंगरात असल्यामुळे उत्पन्नाचा स्रोत कुणाच्या आई वडिलांकडे नव्हता. सगळे कुणी ऊसतोड काम करायचं, कुणी शेतकऱ्याचं, म्हणजे असं नोकरदाराची मुलं आमच्यासोबत कुणी नव्हतेच. त्यामुळे आमच्या सगळ्यांचे दुःख सारखेच होते. दिवसभर आमचं म्हणजे की दुःख सारखेच होते, आनंद तो सगळ्यांचा सारखाच होता. आसुरवा नागरगोजे असेल, आप्पा मुंडे असेल, सुरेश मुंडे असेल, त्याच्यानंतर श्रीनाथ गित्ते असेल, किंवा गावामधले जे काही मित्र होते, दिवसभर म्हणजे की उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतील किंवा शाळेचे सकाळी 6ला दिवस सुरू व्हायचा. आता यातील काही मुलं असे होते की संतोष बाबूराव जीवलग मित्र लहानपणीचा, की सकाळी उठल्यापासून आमचं एकच ध्येय की गावामध्ये
क्रिकेट कुठं खेळायचं, त्याच्यानंतर दुपारी शाळेच्या मधल्या 1 तासाच्या सुट्टीमध्ये कुणाच्या जांभळीला जायचं, कुणाच्या धामणीला जायचं, म्हणजे की हे दिवस ठरलेले असायचे. मग ते दुपारच्या 1 तासाच्या सुट्टीतून येऊन परत शाळा करायची, परत 4 वाजताची शाळेची सुटण्याची वाट बघायची. 4 वाजता शाळा सुटली, परत बॅट बॉल घ्यायचं आणि क्रिकेटचं मैदान गाठायचं. मग आम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आम्हाला प्रत्येक 15 दिवसाला एक नवीन ग्राउंड तयार करावं लागायचं. आज ग्राउंड तयार केलं, 15 दिवसाला शेतकरी त्याची मशागत करायचा, खोडकी करायचा, मग आम्हाला परत दुसरं ग्राउंड तयार करावं लागायचं. आणि हे सगळे मित्र आम्ही आनंदाने करायचो त्यावेळेस. जगणं ते खरंच चांगलं होतं नाही का? हा सर. मला डॉक्टर साहेब विचारावं वाटतं की आनंद जो आहे तो पैशाने मिळतो का बिन पैशामध्ये आनंद आहे? आपल्या मान्यात आनंद आहे सर. आपल्या मान्यता आनंद नाही का? मला असं वाटतं की तुमचं कुटुंब जे आहे माळकरी कुटुंब हा, आहे. तुकोबा विठोबाचा गजर ज्या कुटुंबात होतो ते कुटुंब म्हणजे तुमचं कुटुंब नाही का? आणि वडिलांचं नाव विठ्ठल. मला असं वाटतं की एक पंढरीचा तो विठ्ठल आणि एक आपल्या घरचा विठोबा नाही का? वडिलांनी जी तुम्हाला संस्काराची जी शिदोरी दिली आईने आणि वडिलांनी, ती काय होती सर नेमकं? त्यांचं नेमकं काय 8 तास असायचं की आपल्या मुलांनी कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत काय होती? एकतर वडिलांचं एक स्वप्न होतं की माझं आयुष्य मी म्हणजे की बुद्धिमान जरी असलो तरी शिक्षण पूर्ण न झाल्यामुळं मला बाहेर पडता आलं नाही, तर माझं कमीत कमी एक तरी मुलगा की गव्हर्नमेंट सर्व्हिसला लावायचं असं त्यांचं आमच्या समोर बोलून दाखवलेलं असायचं. खूप वेळेस बोलून दाखवल्यानंतर म्हणजे की आमच्या मनावर ते बिंबत गेलं की आपल्या वडिलांचं स्वप्न काय की आपण एक तरी भाऊ शासन सेवेत गेलं पाहिजे. मोठा भाऊ हुशार होता, त्याला मार्क्सही चांगले मिळाले, तो D.Ed साठी प्रवेश घेतला. मग एक तर मोठा भाऊ जर कर्तबगार असेल तर लहानाची जबाबदारी आपोआप वाढते. म्हणजे तुमचे मोठे भाऊ हे हुशारही होते, जिल्हा परिषदेला ते शिक्षक आहेत. वा. मग तुम्हाला तर अगदी ऑप्शन असेल की अरे आपण हे शिक्षक व्हावं. मग तुमच्या विचारच वाटतं मला राहुलजी, असं कधी फील झालं की अरे आपण काहीतरी वेगळं बनलं पाहिजे किंवा काहीतरी अधिकारी बनलं पाहिजे, असं कधी वाटायला लागलं नेमकं? सर मी 10वी पर्यंत म्हणजे की मला वाटायचं की मी बऱ्यापैकी अभ्यास करू शकतो, मार्क मिळवू शकतो. आणि 10वीचा अभ्यास चांगला करूनही 10वीमध्ये ज्यावेळेस रिझल्ट आला त्यावेळेस मला फक्त 72% मिळाले. ते इतर म्हणजे की दरवर्षीच्या रिझल्टच्या तुलनेमध्ये खूप कमी होते. मग त्यावेळेस कुठंतरी मला खंत वाटायला लागली की अभ्यास करूनही मार्क कमी आले. त्याच्या अगोदर असं काही फिक्स नव्हतं की म्हणजे सायन्स करायचं, डॉक्टर बनायचं किंवा काहीतरी वेगळं. त्यावेळेस रुटीन ट्रेंड असा होता की गावामध्ये 10वी झाली, 12वीला आर्ट्सला ॲडमिशन घ्यायचं, D.Ed करायचं, शिक्षकाची नोकरी करायची. पण टक्केवारी कमी आली त्यावेळेस कुठंतरी मनाला वाईट वाटलं की म्हणजे की आपण जे आपल्याला जे एका रिझल्टमुळे जे आपल्याला कम्पेअर करायला लागलं की एका रिझल्टवर, तो रिझल्ट म्हणजे आपलं आयुष्य नाही. त्यामुळं डिसिजन म्हणजे की प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचा निर्णय मी मार्क कमी पडल्यामुळे घेतला. मला असं वाटतं की कधीतरी आपल्या मनाचं आपण ऐकलं पाहिजे नाही का? ते जुनी म्हणच आहे, ऐकावे जनाचे करावे मनाचे. अगदी तुम्ही मनाचं ऐकलात आणि खरंच अगदी चांगलं काम केलं ते. कारण लोकांचं ऐकत बसलं असतं तर मग कुठंतरी मग वेगळा ट्रॅक भेटला असतं नाही का? सर ज्या वेळेला 10वी झाली थोडेसे त्या मानाने टक्केवारी कमी आली, फार कमी नाही, त्या काळात चांगली होती. जेव्हा पहिल्यांदा शहरामध्ये आलात, अगदी सायन्स फॅकल्टी विज्ञान शाखा निवडली, काय म्हणजे कॉन्फिडन्स पेरण्याचं काम कोणी केलं नेमकं की अरे चला आपण काहीतरी पुढं होऊ शकतो, आपण डॉक्टर होऊ शकतो, किंवा ही जी भावना आहे म्हणजे 11वी आणि 12वी हे 2 वर्ष कसे गेले नेमके? कॉन्फिडन्स पेरण्याचं काम खरं तर घरातूनच झालं की वडील एवढे कॉन्फिडेंट होते, तुला करायचं काय ते कर, फक्त अभ्यास कर आणि मार्क चांगले मिळव, पैशाची अडचण नाहीये, मी तुला जेवढं लागेल तेवढं पुरवितो, फक्त तू अभ्यास करायचा. मग इथं आल्यानंतर पहिले 15 दिवस पूर्ण रडण्यात गेले. गाव सोडलेलं नव्हतं. गावातून निघताना उत्सुकता एवढी होती की आपण शहरात चाललो. खूप आनंद होता म्हणजे की व्यक्त करता येत नाही इतका आनंद होता घर सोडताना की त्यावेळेस समजायचं नाही अंबाजोगाईला राहायला चालत. हे स्वप्न होतं लहानपणीपासूनच. मोठा भाऊ 3 वर्षापूर्वी शिकायला गेलेला, मग आपल्याला शिकायला जायचंय. पण वडील आले, वडिलांनी रूमवर आवश्यक असणारं सामान घेऊन दिलं आणि जसं वडील गावाकडे निघायला लागले तसं थोडंसं उदास वाटायला लागलं. आणि वडील गावाकडे निघून गेल्यानंतर मग म्हणजे की अक्षरशः रडायला लागलो. रडायला लागल्यानंतर चुलत भाऊ ते दुसऱ्या रूमवर राहायचे, त्यांच्याकडे जाऊन बसलो. 8-15 दिवस अक्षरशः रोज रडायचं
की इथं नकोच, कॉलेजमध्ये जायची वेगळी कॉलेज होतं. कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये दुपारीच्या सुट्टीमध्ये सगळे मित्र बसलेले असायचे. मग कुणी समोसा कुणी नाश्ता करायचं. आमचं त्या सुट्टीतही रडणं सुरू असायचं. त्याच्यामुळं आणि तिथं आल्यानंतर मग बिदरकर सर नावाचे केमिस्ट्री शिकवायचे सर, की खरं मोटिवेट बिदरकर सरांनी केलं. त्यांनी मला पर्सनली सांगितलं की तू जरी ग्रामीण भागातून आलेला असलास, तुझं जरी इंग्रजीवरचं ज्ञान कमी असेल तरी तू अभ्यास जर केलास तर तू खूप चांगले मार्क मिळवू शकतोस, स्वतःच्या करिअर घडवू शकतोस. त्यावेळेस मला वाटायला लागलं की जर आपल्या शिक्षकाला आपल्यामधले गुण दिसत असतील तर आपण का कमी पडावं. आपल्या परीने जेवढं होईल तेवढं रिझल्टची काळजी करण्यापेक्षा आपण आपल्याकडं जे आपल्या हातात होतं की प्रयत्न करणं, ते प्रामाणिक प्रयत्न मी केले. मला असं वाटतं की कणरगडीता वाळूची तेल हे गळे हे की केल्याने होत आहे आधी केले पाहिजे. अगदी बिदरकर सरांनी तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण केला की अरे तू करू शकतोस हे. मला असं वाटतं की शिक्षकांमध्ये ती ताकद आहे नाही का, आणि म्हणून या ठिकाणी आपण शिक्षकांचं ऐकलं पाहिजे. सर 2 वर्ष अथक प्रयत्न केले आणि जेव्हा तुम्हाला मेडिकलला जायचं आहे त्यावेळेला तुमच्या आजींचं दुःखद निधन झालं नाही का, आणि त्याही दुःखातून तुम्ही सावरत या ठिकाणी मेडिकल लागला. मग तो प्रसंग ऐकायचा आहे खरं. सर असं झालं की म्हणजे ही पार्श्वभूमी 1 वर्षापूर्वीची होती की ज्यावेळेस CETची परीक्षा दुसऱ्या दिवशी 12वी मध्ये असताना अगोदरच्या दिवशी एक निरोप समारंभ बिदरकर सरांनी घरी अरेंज केला. तिथे फिजिक्सचे डॉक्टर मुंडे सर बसले होते आणि परीक्षेला जायच्या आदल्या दिवशी बिदरकर सर मला विचारतात, राहुल परीक्षा देणार आहेस का. मुंडे सरांनी विचारलं, अरे असं का बोलतो, उद्या परीक्षा आहे. बिदरकर सरांनी तिथं सांगितलं की अरे हा ग्रामीण भागातला आलेला आहे, खूप हुशार आहे, पण यानं व्यवस्थित अभ्यासाचा ट्रॅक न सापडल्यामुळं मला नाही वाटत यावर्षी तू करेल, पण जर रिपीट केलं तर तो MBBS आरामात मिळवू शकतो. मग परीक्षा उद्या आहे. आज माझं ठरलं की यावर्षीचा रिझल्ट आपल्या डोक्यात घ्यायचा नाही, आपल्यामध्ये कॅलिबर आपल्या शिक्षकांना दिसतंय तर आपण पुढच्या वर्षी प्रयत्न करायचे. आपण रिपीट करूया. मग रिपीट करण्यासाठी लातूरला गेलो. लातूरमध्ये मोठेगावकर सर असतील, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना एवढं मोटिवेट करायचे की अक्षरशः म्हणजे आम्ही सकाळी फक्त मेसचं जेवण, इतर खर्च 1 रुपया नाही. ज्यावेळेस रविवारची सुट्टी असायची त्या दिवशी पिंपळे वडापाव असायचा, 2 रुपयाला वडापाव, फक्त 10 रुपयाचा वडापाव खाऊन सुट्टीच्या दिवशी, ज्या दिवशी मेस बंद त्या दिवशी 10 रुपयात आपलं जेवण भागायचं. मग असं झालं की एप्रिल महिना होता, आजीची तब्येत ठीक नव्हती. मग आजीचा मृत्यू झाला. आजीच्या मृत्यूनंतर मोठा भाऊ त्याची CETची तयारी, मी माझ्या CETची तयारी करत होतो. दोघं गावाकडे आलो. मग घरी आल्यानंतर मातीचा कार्यक्रम झाल्यावर घरी बसल्यानंतर नातेवाईकांची चर्चा की पोरांच्या परीक्षा जवळ आल्या आता, मग पोरांचं कसं होणार. आजी तर गेलेली आहे. त्यांनी मातीच्या कार्यक्रमानंतर सावडण्याच्या कार्यक्रमाला आम्हाला न थांबू देता थेट लातूरला दोघा भावांना पाठवून दिलं. मग त्या दिवशी विचार केला की म्हणजे आपला निकाल हा फक्त एकट्याच्या आयुष्यासाठी निगडीत नाही तर आपल्या पूर्ण कुटुंबियांच्या आयुष्याशी निगडीत झालेला विषय आहे. दुःख तर होतच, कारण घरातील जेव्हा व्यक्ती निघून जाते त्यांना देव आज्ञा होते, त्यामुळे जे दुःख होतं ते शब्दांमध्ये सांगता येत नाही करतं. पण तशाही प्रसंगी तुमच्या वडिलांनी जे डिसिजन घेतला, जे निर्णय घेतला की शिक्षण हे महत्वाचं आहे नाही का, आणि तुम्ही वडिलांचा जो काही विश्वास आहे तो सार्थकी लावला करतो. सर प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपली मुलं बनली पाहिजे नाही का, तसं तुमच्या आई वडिलांना वाटायचं. आणि अगदी मी तर म्हणेन की त्यांची जी काही अपेक्षा होती त्याहीपेक्षा तुम्ही जास्त करून दाखवलं. डॉक्टर झालात. काय म्हणजे डॉक्टर राहुल विठ्ठल मुंडे असं म्हणताना मला असं वाटतं की डॉक्टर लावण्यासाठी जी केलेली जी मेहनत आहे ती खूप मोठी खरं आम्हाला ती ऐकायची. सर हे मुळात सांगायचं म्हणजे की जे लहानपणापासून जे घडत गेलं की त्याच्यामध्ये असं होतं की म्हणजे लहानपणी आम्ही 3 भाऊ, बहीण नव्हती. मग वडिलांना तिरुपती दरवर्षी श्रावण महिन्यात जायचे. मग तिरुपती मग एक बालमन असतं, समजत नाही की शाळेमध्ये रक्षा सगळ्या मुलांच्या हातामध्ये राख्या बांधलेल्या, मग आपल्या हातात राखी नाही का, आता आपल्याला बहीण नाही तेव्हा कळायचंच नाही. मग काय झालं की एक दुसरं दुकान होतं गावामध्ये. मग घरचे दुकानातले 5 रुपये मी चोरले. का तर फक्त मनात खंत की आपल्या हातात राखी नाही. मग ते बालमन होतं, गेलं दुसऱ्या दुकानातून 5 रुपयाची राखी. त्यावेळेस 5 रुपये खूप मोठे होते. घेतली, हातावर बांधली. मग ज्यावेळेस शाळेतून घरी आलो, दिवसभर शाळेत खुश की आपल्या पण हातामध्ये राखी आहे. पण त्यावेळेस कळालं नाही की ही राखी कोणीतरी बांधायची असते, आपण नसते बांधायची. घरी आलो 4 वाजताची शाळा सुटल्यानंतर. आईने विचारलं राखी कोण बांधली. उत्तर नंतर मीच बांधली म्हणलं. मग कशी बांधली. मग पैसे चोरले. मग आईने त्या दिवशी इतकं मारलं अक्षरशः फक्त की
तू मागायचे होतेस, अशी चोरी नव्हती करायची. एकतर वडील तिरुपतीला गेलेले, मी दिवसभर उपाशी पोटी दुकानात बसलेली आहे आणि तू चोरी केलीस, म्हणजे की माझ्या त्या मेहनतीचं काय ठेवलं नाहीस. मग त्या दिवशी कुठंतरी रिअलाइज झालं की बाबा जर आपली म्हणजे माऊलीने दिलेली शिक्षा, कळत न कळत केलेली चोरी हा. आणि तो जो प्रसंग आहे त्या प्रसंगाने खरं तर मला असं वाटतं की डोळे उघडले आणि लक्षात आलं की नाही, आई मेहनत करते, वडील मेहनत करतात, तर या मेहनतीचं फळ आपल्याला भेटलं पाहिजे. म्हणजे आपण कष्ट घेतले पाहिजेत, आपण प्रामाणिकपणा जपला पाहिजे. मला असं वाटतं की डॉक्टर साहेब तुम्ही तो जपला प्रामाणिकपणा आजही आहे खरं तर. आणि फार कमी वेळामध्ये इथे या अंबानगरीमध्ये अगदी तुम्ही नावावर आलेले आहात. अगदी मी तर म्हणेल की चांगलं वागा, चांगलं होतं, नाही का, कारण चांगल्याचं नेहमी चांगलं होतं. सर, डॉक्टर होण्यामागची जी काही पार्श्वभूमी आहे ती ऐकली आहे. आता आम्हाला ऐकायचं की कधीपासून या ठिकाणी आपण या सेवेत आहात, कशा प्रकारे काम करतायत, संघटनेत देखील आपलं काम आहे, तुमच्या सौभाग्यवती त्या स्वतः चांगल्या डॉक्टर आहेत, त्यामुळे ते ऐकायचं. सर झालं, मग रिझल्ट आल्यानंतर दोघं भाऊ, तो DED CET झालेली होती, ती शिक्षकाच्या CET दिलेली होती, मी इकडची. आम्हा दोघांचं नशीब एवढं चांगलं की दरवर्षी कॉलेज आमचे 1 ऑगस्टला सुरू व्हायचे. माझं 1 ऑगस्टला 2010ला रविवार आल्यामुळं आमचं कॉलेज 2 ऑगस्टला. माझ्या मोठ्या भावाची सर्व्हिस आणि माझा MBBSचा पहिला दिवस, दोन्हीची तारीख एकच, 2 ऑगस्ट 2010. मग ते झाल्यानंतर अंबाजोगाईत आलोत. रूम पार्टनर चांगले मिळाले. डॉक्टर प्रसाद केंद्रेकर, डॉक्टर गजानन पंचवाड फर्स्ट इयरचे रूममेट होते. त्याच्यानंतर एक चांगला जीवाभावाचा आयुष्यभराचा सोबती डॉक्टर मोहन मुलगीर असेल, डॉक्टर समाधान भोगे असेल, असे मित्र मिळत गेले. मग हे करत असताना एक सामाजिक जाणीवेतून चांगले काम करणारे डॉक्टर बिराजदार सर असतील, डॉक्टर शिंगारे सर असतील, डॉक्टर चाटे सर असतील, डॉक्टर केकांत सर असतील, डॉक्टर खैरे सर असतील, अशा चांगल्या लोकांचा संपर्क येत गेला. सामाजिक चळवळीत विद्यार्थी चळवळी जिवंत असल्यामुळं त्या चळवळीशी जोडला गेलो. मग हे करत असताना प्रत्येक गोष्टीचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतात. काय वेळेस चांगल्या कामामुळं पण अनेकदा आपले हितसंबंध किंवा आपले जे संबंध असते, तर जरी तुम्ही चांगलं काम करीत असता तरी देखील काही वेळेस बिघडण्याची शक्यता असते. त्याही प्रसंगातून आम्हाला जावं लागलं ते करत असताना. परंतु ते तात्पुरतं क्षणिक होतं, म्हणजे कोणाचे एखाद्या चांगल्या कामासाठी जर संबंध बिघडले तर ते क्षणिक असायचे, थोड्या वेळानंतर ते आपोआप चांगले होऊन जायचे. मग हे करीत असताना 2013ला एक बीड जिल्हा जवळपास महाराष्ट्रच म्हणता येईल, दुष्काळामध्ये होरपळत असताना विद्यार्थ्यांची जी गॅदरिंग असते ती गॅदरिंगला परमिशन मिळत नव्हती. मग ती परमिशन मिळण्याचं कारण काय होतं की जर आपला जिल्हा पूर्ण दुष्काळात असेल तर आपण पैशाचा अपव्यय करणं योग्य नाही. मग त्यावेळेस मी आणि माझे 2-3 सहकार्याने स्वतः पूर्ण अंबाजोगाई फिरून दुष्काळामध्ये 30,000 रुपयाचा गोळा केला. केंद्रेकर सर त्यावेळेस जिल्हाधिकारी होते, त्यांनी म्हणजे की 1 रुपया खर्च नव्हता, आम्हाला प्रमुख अतिथी म्हणून ते आले. त्यांच्या मार्फत आम्ही मानवलो की आपल्या सेवाभावी संस्थेला तो 30,000चा दुष्काळ निधी आम्ही डोनेट केला. याच्यावरून एक लक्षात येतं की जी मुलं गावच्या मातीमध्ये वाढलेली असतात त्यांना माणुसकी असते, माणसाबद्दल त्यांच्या मनामध्ये कळवळा असतो, नाही का. आणि अशीच मुलं अगदी मोठेपणे अधिकारी झाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी सोशल टचमध्ये नेहमी राहिले असतात. आणि त्याचं उत्तम उदाहरणांचं डॉक्टर साहेब आपण आहात. सर, विचार असं वाटतं की आज तागायत म्हणजे किती वर्ष झाले नेमके या सेवेत येऊन ॲज अ डॉक्टर म्हणून कसं काम करता मग ते ऐकायचं. आणि जेव्हा डॉक्टर म्हणून तुम्ही ज्या खुर्चीत बसलात, नाही का, त्यावेळेला वडिलांच्या चेहऱ्यावरचे भाव आम्हाला ऐकायचे. तो 2 ऑगस्ट 2010ला वैद्यकीय विद्यार्थी म्हणून मी प्रथम प्रवेशित झालो MBBS साठी. त्यावेळेस मला पुण्याचं डोंगरी भागातून आल्यामुळं पुण्याचं BG मेडिकल कॉलेज नांदेडचं होतं, ते अवेलेबल असताना फक्त एक गावाशी जोडलेली नाळ होती आणि आपल्या लोकांची सेवा करायचं हे मनात बिंबवलेलं असल्यामुळं मी अंबाजोगाई प्रेफर केलं. आणि अंबाजोगाई घेतल्यामुळं आईवडिलांच्या जवळ राहता आलं. आईवडिलांचं स्वप्न काय होतं की आपला मुलगा शासन सेवेमध्ये गेला पाहिजे, म्हणजे की त्यावेळेस MBBSला ॲडमिशन जरी घेतलेलं असलं तरी हा उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये शासन सेवा तर मिळणार आहे. एक मोठा भाऊ शिक्षक झालेला होता, त्याच्यामुळं वडिलांचं जे काही स्वप्न होतं ते पूर्ण केलेलं असल्यामुळं आम्हाला पुढं आम्हाला भीती राहिलेली नव्हती की आता आई वडिलांना काळजी वाटेल का
की आपण काय करणार भविष्यामध्ये, आणि जे वय असतं की विद्यार्थी घडण्याचं किंवा बिघडण्याचं, ते वय ऑलरेडी क्रॉस केल्यामुळे वडिलांना त्या बाबतीत फिकीर नव्हती की आता आपला मुलगा कुठंतरी वेगळ्या मार्गाला जाईल का, आपले स्वप्न पूर्ण करतील का. त्याच्यामुळे त्या बाबतीत बेफिकीर झाल्यामुळं वडिलांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं होतं. असं कोणतंच बंधन नव्हतं की तुम्ही असं वागलं पाहिजे तसं वागलं पाहिजे. फक्त एकच होतं की तुम्ही जे वागताय त्याच्यामुळे आम्हाला खाली मान घालायची वेळ कधी येऊ नये. भविष्यामध्ये निश्चितपणे खूप आणखी चांगल्या पदावर आपण जावं. सर, आज न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने डॉक्टर डेच्या निमित्ताने एक चांगली गुणी व्यक्ती म्हणून, कारण पदव्या हे आपल्या शिक्षणाने आपल्याला मिळालेले असतात, परंतु चांगली व्यक्ती होणं हे खरं तर क्रेडिट आईवडिलांचं असतं. तर आज डॉक्टर्स डे निमित्ताने तुमच्या कार्याचा गौरव करत आहे, तर काय वाटतं नेमकं, काय भावना आहेत नेमक्या आज? सर, खूप आनंद होतोय की म्हणजे जे आपल्या आईवडिलांनी पाहिलेलं स्वप्न असतं ते साकारल्यानंतर जो आईवडिलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे त्याचं मोल जगामध्ये दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमध्ये, तुमचा पगार असेल किंवा तुमचा पैसा, ऐशोआराम, संपत्ती असेल, ह्याच्यापेक्षा ते कितीतरी पटीने अधिक आहे. म्हणजे की तुमच्या मनामध्ये तो आयुष्यभर एक सॅटिस्फॅक्शन असतं की आपण आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केले. भले आपलं एक स्वप्न कमी राहिलं तरी हरकत नाही, पण त्या आई वडिलांचं स्वप्न की ज्यांनी दिवस रात्र तुमच्यासाठी मेहनत केली असते. त्यामुळं मी स्वतःला आणि माझ्या मोठ्या भावाला, लहान भावाला आम्ही खूप लकी समजतो की आमच्या आई वडिलांचं जे स्वप्न होतं ते आम्ही पूर्ण केलेलं आहे. आणि स्वप्न पूर्ण केल्यानंतरही त्यांनी जे सांगितलं आहे की बाबा आयुष्यामध्ये चुकीच्या मार्गाला जायचं नाही, ते आम्ही आयुष्यभर तिन्ही भाऊ कायमस्वरूपी आमच्या सोबत बाळगू अशी मी ग्वाही देतो आपल्या चॅनलच्या. जगाचा बा म्हणजे विठोबा, आणि ज्या कुटुंबाची पार्श्वभूमी जर बघितली आपण तर माळकरी कुटुंब, विठोबाच्या, तुकोबाच्या, ज्ञानोबाच्या नावाने दिवस सुरू होतो आणि त्याच नावाने दिवस संपतो. अगदी वडिलांचे नावही विठोबा, गुण सुद्धा विठोबाचेच. आणि एकूणच काय की आपली मुलं चांगली व्हावीत यासाठी आईने आणि वडिलांनी अगदी काबाड कष्ट घेतले. आणि पाहता पाहता असं म्हणतात की आपण जर नेहमी चांगलं केलं तर देव आपलं चांगलं करतो. वडिलांनी आईने आयुष्यभर दाखवलेला प्रामाणिकपणा, घेतलेले कष्ट, आणि मग देवाला सुद्धा द्यावंच लागतं. अगदी आज डॉक्टर राहुलजी मुंडे हे स्वतः डॉक्टर तर आहेतच, पण त्यांच्या सौभाग्यवती डॉक्टर आहेत, त्यांचे बंधू शिक्षक आहेत. मला असं वाटतं की आईवडिलांना नेमकं पाहायचं काय असतं ते हेच असतं की आपली मुलं चांगली व्हावीत, त्यांचं नाव निघावं, त्यांना लोकांनी चांगलं म्हणावं. आणि निश्चितपणे डॉक्टर साहेब अगदी चांगले नाही तर बेस्ट ऑफ द बेस्ट आहेत. सर, मी एवढंच म्हणेल की तुम्हाला तुमचं पुढचं आयुष्य खूप चांगलं जावं, भरभराटीचं जावं, तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो यासाठी खूप खूप शुभेच्छा. निश्चितच डॉक्टर्स डे निमित्ताने घेतलेली मुलाखत तो प्रेक्षकांना आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र. धन्यवाद.